प्रिय बाळा, तुला पत्र लिहिण्याचे कारण आज जरा सविस्तर बोलायचे होते. खरं तर असंही वाटून गेलं, पत्र लिहिण्यापेक्षा तुला टेक्स्ट मेसेज करावा का, म्हणजे लवकर पाहशील. पण नाही, मेसेज निरोप पोचवतात. खऱ्या भावना तर पत्रातूनच व्यक्त करता येतात. बाळा, मला काही प्रश्न पडलेत, त्याचं उत्तर तुझ्याकडून हवंय मला. पहिला प्रश्न, तुला आजकाल प्रश्न का पडत नाहीत? लहान असताना दर तासाला तुला प्रश्न पडायचे. लगेच तू त्याचं उत्तर आईकडे शोधायचास. पण आजकाल का कुणास ठाऊक तुला प्रश्न पडत नाहीत. आणि पडलेच तर तू त्याची योग्य उत्तरे मिळवतोस का? जे प्रश्न तू आईला विचारायचास ते तू आता AI ला विचारतोस. हरकत नाही, काळानुरूप होणारे बदल मला मान्य आहेत. परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे. पण त्या परिवर्तनामध्ये प्रगती असली पाहिजे. अधोगतीचे परिवर्तन काय कामाचे? तुझ्या आजीला गोष्टी विसरण्याचा जो त्रास 70 नंतर सुरू झाला, तो तुला ह्या वयात सुरू झालाय रे. मायग्रेन, पाठीचा त्रास, मानेचा त्रास ह्याच वयात. अजून तर आयुष्य जगायचे आहे तुला. एक स्मार्टफोन आला आणि माझ्या या स्मार्ट पोराला पार रसातळाला घेऊन गेला. लहानपणी शुभं करोती म्हणताना काय तल्लीन व्हायचास रे तू. आजही तल्लीन होतोस की, पण कानात हेडफोन लावून एका कोपऱ्यात बसून. आपल्या आईची हाक तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. तुला लक्षात येतंय का, गेली कित्येक वर्ष तू आईजवळ बसला नाहीस. तिच्याकडून 4 हिताच्या गोष्टी तू ऐकला नाहीस. आणि त्यामुळेच तू हल्ली डिप्रेस असतोस, स्ट्रेस्ड आहेस. तुला एन्झायटी होते, तुला लो फील होतं आहे, तुला निगेटिव्ह थॉट्स येतात. किती काय काय होते हल्ली पोरांना. का? कारण ते व्यक्त होत नाहीत. व्यक्त होणाऱ्यांना ऐकत नाहीत. आई तर त्यांच्या गणतीतच नाही. इंडोवरच्या नावाखाली आपला एकलकोंडेपणा झाकताय तुम्ही. तुम्ही ज्याला अभिमानानं सेल्फ जेंडर पर्सन म्हणता ना, अप्पलपोटा शब्द आहे त्याला मराठीत. लहान असताना तुला कसं जगायचं हे शिकवलं. आत्ता तुला कसं जगू नये हे शिकवायचं आहे मला. पण तू अत्यंत बिझी आहेस रे तुझा वेळ वाया घालवण्यात. अर्ध्या हळकुंडानं पिवळा होऊन तुला असं वाटायला लागलंय की तू जग कळलंय तुला. पण नाही बाळा, लक्षात ठेव, अर्धवट ज्ञानामुळे अभिमन्यूचा घात झाला. साक्षात श्रीकृष्णसुद्धा त्याची मदत करू शकले नाहीत. कारण वडील चक्रव्यूहातून बाहेर पडायचं हे सांगताना त्याच्या आईला बिचारीला झोप लागली होती. पण मी जागी रे पोरा, कायमची. जोवर आई जिवंत आहे, पोरांनो लक्षात ठेवा, तीच तुमची सगळ्यात मोठी मार्गदर्शक आहे. उत्तरांसाठी तुम्ही प्रश्न गुगल करू शकता, पण अनुभव नाही गुगल करता येत. तो आईकडूनच मिळतो. आईचा मिळेल तितका सहवास घ्या. फोन बघत बघत झोपणारी पोरं फक्त झोपेतून उठतात, पण अंगाईने झोपलेली जागी होतात. शेवटी एवढंच सांगते बाळा, ही टेक्नॉलॉजी तुला जगापासून तोडेल, तुला सगळ्या नात्यांपासून दूर नेल. पण तुझी आई तुला इथेच उभी दिसेल, तुझ्या उत्तराची वाट बघत. काळजी घे. कुठला प्रश्न पडला तरी AI ला विचारण्याआधी ए आई अशी हाक मार. मग बघ, मी असेन तुझ्या जवळच. तू सतत DM कसं करत असतोस ना सगळ्यांना, माझ्याकडूनही तुला DM म्हणजे डायरेक्ट मिठी. कायम तुझीच आई.